समाज आणि समाज जीवन यांची सुंदर वीक ज्याला विणता आली तो कर्मयोगी होतो. तोच काळ पुरुष ठरतो आणि तो मानवी निसर्ग इतिहास त्याच्याच मुखातून जगाला ज्ञात करून देतो. अशाच एका कर्मयोगाच्या जीवनगाथेचा हा प्रवास. आदरणीय प्रल्हाद बाबूराव सोनावणे उर्फ भाऊसाहेब सोनावणे. जन्मतारीख 7 मार्च 1934. जन्मगाव मंगळवार पेठ पुणे. कर्मभूमी पुणे महाराष्ट्रभर. शिक्षण आर्किटेक्ट, GD आर्च अभिनव कला महाविद्यालय. नोकरी 35 वर्षे केंद्रीय संरक्षण खाते. वडील कैलासवासी बाबूराव विष्णू सोनावणे. आई कैलासवासी पार्वतीबाई बाबूराव सोनावणे. पत्नी सौ शोभाताई प्रल्हाद सोनावणे. अपत्य उच्च शिक्षित 2 मुली व 4 उच्च शिक्षित मुले. वडील कैलासवासी बाबूराव विष्णू सोनावणे हे सामाजिक जाण असणारे होते. त्यांचा जन्म नोव्हेंबर 1917 साली पुण्यातील मंगळवार पेठेत अत्यंत गरीब कुटुंबातील मातंग समाजात झाला. समाजाचा वडिलोपार्जित केरसुना तयार करून विकणे हाच व्यवसाय होता. कुटुंबात एकूण 8 ते 10 व्यक्ती असल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती दयनीय होती. त्यांना दुसऱ्या महायुद्धात खडकी येथील दारुगोळा फॅक्टरीत नोकरी लागली, परंतु अत्यंत अल्पसा पगार मिळत असल्याने नोकरीवरून आल्यानंतर देखील केरसुन्या बांधल्याशिवाय पर्याय नव्हता. तरुण वयात त्यांना जात पंचायतीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अत्यंत दारिद्र्य अवस्थेत जगणाऱ्या मातंग समाजाची त्यांना कणव आली. त्यांनी पुण्यातील 18 पेठातून सामाजिक बैठका घेऊन समाजातील मुलामुलींनी शिक्षणाची वाट धरावी, जुन्या बुरसटलेल्या परंपरा, रूढी, अंधश्रद्धा सोडून नवीन शैक्षणिक विचारांची कास धरावी आणि मुलामुलींना शिक्षण द्यावे यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान 1942 मध्ये मातंग असेंब्ली नावाची सामाजिक विचारांनी प्रेरित असणारी संघटना काढली. सर्व पुणे शहर, जिल्हा किंबहुना महाराष्ट्रातील मातंग समाज संघटनेमुळे जोमाने सामाजिक कार्यात उतरला. सन 1950 ते दरम्यान त्यांनी महाराष्ट्र हरिजन शिक्षण प्रसारक मंडळ पुणे या शैक्षणिक संस्थेमध्ये हिरिरीने भाग घेऊन आपले तन मन धन अर्पण करून जवाहरलाल छात्रालय नावाचे विद्यार्थी वसतिगृह शिवाजीनगर रोकडोबा मंदिरात सुरू केले. निरनिराळ्या जाती जमातीचे विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे पाहून त्यांना नेहमी समाधान वाटत असे. वर्षातील 12 महिने सणासुदीला ते आपल्या घरी विद्यार्थ्यांना बोलवून गोडधोड जेवण देत असत. विद्यार्थ्यांच्याबद्दल त्यांना अत्यंत आपुलकी असे. शिक्षण क्षेत्राबद्दल अतोनात प्रेम होते. आपल्या कुटुंबातील मुलांना, नातवंडांना घेऊन ते दररोज त्यांना सायंकाळी अभ्यासाला बसवीत. त्यांना स्वतः काही येत नव्हते, परंतु आपल्या करारी नजरेने आणि दराऱ्याने सर्व मुलांकडून अभ्यास करून घेत असत. त्याचीच फलकृती म्हणून त्यांचा थोरला मुलगा म्हणजेच भाऊसाहेब वास्तुविशारद झाला. नातवंडे इंजिनियर, वास्तुविशारद, नात संस्कृतमध्ये MA झाली. तसेच सर्व मुले, नातवंडे निरनिराळ्या व्यवसाय उद्योगात आज प्रगतीपथावर आहेत. भाऊसाहेबांनी सामाजिक कार्याचे सुरुवातीस पास झालेल्या विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके घेऊन गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ती वाटप करीत असत. गरजवंत सायकलपटू चिमण पवार यास विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून मुंबईहून खरेदी केलेली डोज डेबोनायर सायकल भेट दिली. धर्मांतराच्या अगोदर 28 मे 1956 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई येथे दादरमधील राजगृहात भाऊसाहेबांनी भेट घेऊन सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक या विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्रातील सुमारे 2000 वाड्या वस्त्यांवर जाऊन तेथील सर्वेक्षण पाहणी लेखन स्वरूपात घेतलेली, तसेच तेथील वास्तव परिस्थितीची माहिती सादर करून भाऊसाहेबांनी डॉक्टर बाबासाहेबांना सविस्तर सांगितल्यावर त्यांना शहारून येऊन उपस्थित अनुयायांना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, अरे बघा, ह्या पोरांनी काय काम केलं आहे. त्यांना चहा भजी खायला देऊन अभिप्राय पत्र लिहून दिले. हे पत्र भाऊसाहेबांनी काचेमध्ये जतन करून ठेवले. दुर्दैवाने 1961च्या पुरात डॉक्टर बाबासाहेबांचे हे पत्र घरातील सर्व सामानाबरोबर पाण्यात वाहून गेले. या पत्रासाठी पुराच्या पाण्यात पोहत
भाऊसाहेब घराच्या जागी आले, पण तिथे घरदार काहीच शिल्लक नव्हते. ही खंत त्यांना नेहमीच वाटत राहते. सन 1955 ते 1960 या दरम्यान विश्वसाहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे अनेक चित्रपट, लोकनाट्य, कथा, कादंबऱ्या गाजत होत्या. 1961 रशियावरून आल्यानंतर फकीरा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुण्यातील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जवाहर छात्रालयाचे मदतीसाठी त्यांच्या खापऱ्या चोर या वगनाट्याचा प्रयोग पुण्यामध्ये शिवाजीनगर येथील शिवाजी आखाड्यात आयोजित केला होता. कार्यक्रमाचे मध्यंतरात भाऊसाहेबांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी अण्णाभाऊ साठे त्यांना विचारपूस करून म्हणाले, पोरं हो, मी शिकलो नाही, परंतु तुम्ही शिका, मोठे व्हा आणि समाजासाठी काम करा, असे म्हणून त्यांची पाठ थोपटली. या खेळाचा निधी अण्णांनी जवाहर छात्रालयासाठी सुपूर्द केला. सामाजिक कामासाठी भाऊसाहेब आणि वडील बाबूराव सोनावणे 30 मे 1961 रोजी संगमवाडी येथे गेले होते. लहुजी बाबांचे वंशज नारायण साळवे आणि काची हे 2 कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यावेळी लहुजी बाबांची चर्चा झाली. भाऊसाहेबांचे चौकस स्वभावाला राहावेना. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तेथील शंकराच्या मंदिरापासून 100 पावले मोजली. त्या ठिकाणी त्यांना शेंदूर लावलेले गोटे आढळून आले. याच ठिकाणी लहुजी बाबा बसत असत, शंकराची आराधना करत असत आणि याच ठिकाणी लहुजी बाबांचे देहावसान झाले होते. तेथील चिंचेचे झाड या स्थळापासून 20 पावलावर असल्याचे त्यांनी मोजले. भाऊसाहेबांनी शोधलेल्या या जागेवर चौथरा करण्यात आला व कालांतराने समाधी बांधण्यात आली आहे. 1961 साली खडकवासला धरण फुटल्याने पुण्यात पूर आला होता. पुरानंतर समाजातील लोकांची घरे वाहून गेली. भाऊसाहेबांनी अनेक लोकांना घराचे प्लॅन काढून दिले. त्यांची घरे बांधण्यासाठी वेळेप्रसंगी सिमेंट, वाळू स्वतःच्या खिशातून खर्च करून त्यांना मोलाची मदत केली. 18 जुलै 1969ला अण्णाभाऊ साठेंचे दुःखद निधन झाले व त्यांचा अस्थिकलश 19 ऑगस्ट 1969ला पुणे येथे आणला गेला. यावेळी अस्थिकलशाची भव्य मिरवणूक पुणे शहरातून काढण्यात आली. अस्थिविसर्जन संगम घाटावर करण्यात आले. श्रद्धांजलीपर भाषणामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपापले विचार मांडले. कैलासवासी बाबूराव सोनावणे व भाऊसाहेब सोनावणे यांनी यावेळी घोषित केले की महाराष्ट्रातून पदवी परीक्षेत मातंग समाजाचा जो विद्यार्थी मराठी भाषेत पहिला येईल त्यास रुपये 101चे अण्णाभाऊ साठे पारितोषिक देण्यात येईल. समाजाला श्रद्धास्थान, अस्मिता व प्रबोधनासाठी व्यासपीठ असावे लागते व समाजाचा जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर त्याचे प्रबोधन हे प्रथम झालेच पाहिजे. कारण प्रबोधन झाल्याशिवाय त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाण होत नाही. देशात, समाजात स्वतःचे अस्तित्व कोठे आहे हे जोपर्यंत या समाजातील प्रत्येक व्यक्तीला जाणवत नाही तोपर्यंत त्यास शिका, संघटित व्हा व संघर्ष करा म्हणणे निरर्थक आहे. त्यासाठी या समाजाला व्यासपीठ व प्रबोधनाची अस्मिता म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मातंग समाजाच्या मनात, हृदयात रुजवणे अत्यंत जरुरीचे आहे, अशी भाऊसाहेबांची भावना होती. याच जाणीवेतून अण्णाभाऊ साठे यांच्या निधनानंतर त्यांची पहिली जयंती 1 ऑगस्ट 1970 रोजी पुण्यातील मंगळवार पेठ येथील सोनावणेवाडा येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी सर्व आप्तइष्ट समाजबांधव उपस्थित होते. पारितोषिकाचे घोषणेनुसार 19 ऑगस्ट 1969 रोजी अण्णाभाऊ साठे पारितोषिक समिती स्थापन करण्यात आली. सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये पारितोषिकासंबंधीची निवेदने पाठविण्यात आली आणि प्रथम पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम अण्णाभाऊ साठे पारितोषिक समितीचे विद्यमाने दिनांक 2 ऑक्टोबर 1970 रोजी महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित केला. विद्यार्थी श्री दिनकर बाबूराव भिसे BA मराठी यांस रुपये 101चे पहिले पारितोषिक समितीचे अध्यक्ष कैलासवासी बाबूराव विष्णू सोनावणे यांच्या वतीने देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्याचे माजी महापौर गुरुवर्य बाग जगताप हे होते. डॉक्टर गणश्री खैर हे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमास मातंग समाजातील सर्व प्राध्यापकांना आमंत्रित करण्यात आले होते. प्राध्यापक JT भिंगारदिवे, प्राध्यापक अमराळे, प्राध्यापक कोरडे,
प्राध्यापक विजय कसबेकर यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. याच दिवशी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यामध्ये शैक्षणिक प्रगतीसाठी महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांवर प्रबोधन करण्यात आले. तसेच 15 पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सर्व नामांकित लेखक माननीय प्राध्यापक वी.स. खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकर, कोल्हापूरचे माजी खासदार माननीय आप्पासाहेब मोरे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांचे शुभ संदेश आले होते. भारत सरकार दरवर्षी IASचे परीक्षेसाठी वर्ग घेत असत. त्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थिनी असे 100 मुले विद्यापीठ निवडते. त्यासाठी शासनाने मागासवर्गीयांना सवलत द्यावी असा ठराव करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमात समाजाच्या वतीने इतर शाखेच्या पदवीधर परीक्षेसाठी पारितोषिके देण्याचे जाहीर केले. या ठिकाणी खऱ्या अर्थाने समाजाच्या शैक्षणिक प्रबोधनास सुरुवात झाली व महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या शिक्षणप्रेमींना आनंद झाला. हा कार्यक्रम रविवार पेठेतील गुजराती हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन भाऊसाहेबांनी केले होते. याचप्रमाणे सन 1970 पासून 1975 पर्यंत आणि त्यानंतर 10वी 12वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच उच्च शिक्षित गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार आज तागायत सातत्याने मोठ्या कार्यक्रमातून पारितोषिके वितरण करून सतत केला जात आहे. महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 14 मे 1972 रोजी शिवाजीनगर येथील त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी राष्ट्रीय कामगार मित्रमंडळ केंद्र सरकार खडकी शाखेच्या विद्यमाने अभिवादन कार्यक्रम घेतला. महाराष्ट्रातील मातंग समाजाचा गेल्या 25 वर्षांचा शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी तसेच भावी काळात समाजाची शैक्षणिक उन्नतीची व कार्यकृतीची मुहूर्तमेढ उभारण्यासाठी मातंग समाज पहिले शैक्षणिक अधिवेशन व चौथा अण्णाभाऊ साठे पारितोषिक वितरण समारंभ असा 2 दिवसांचा कार्यक्रम 2 व 3 नोव्हेंबर 1973 रोजी पुण्यात भारत इंग्लिश स्कूल शिवाजीनगर येथे उत्साहाने थाटामाटात संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी, प्राध्यापक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच समाजबांधव उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांचे वाटेगाव येथून ज्ञानज्योत आणून त्याने अधिवेशनाची दीप प्रज्वलन करण्यात आले. एकूण 30 ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात आले होते. समाजाच्या अस्मिता जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असावा असा अण्णाभाऊ साठे मंडळातर्फे ठराव करण्यात आला व त्यानुसार दिनांक 16 जून 1974 रोजी पुतळा स्मारक समितीची स्थापना करण्यात आली. 1 ऑगस्ट 1974 रोजी जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. पुतळा मॉडेल तयार करण्यात आले. श्रीमती जयवंताबाई साठे, अण्णाभाऊ साठे यांच्या पत्नी, कन्या श्रीमती शांताबाई यांच्याकडून पुतळ्याच्या मॉडेलची पाहणी, सूचना व मान्यता प्राप्त करून घेण्यात आली. त्याप्रमाणे पुतळा तयार करण्यात आला. 7 महिन्यामध्ये पुतळा स्मारक समितीने 20,000 रुपये जमा करून शिल्पकार माननीय B.R. खेडकर यांच्याकडून अण्णाभाऊंचा अर्धपुतळा तयार करून घेतला. तयार झालेला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा 29 डिसेंबर 1974 रोजी क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या गंजपेठेतील तालमीपासून भव्य मिरवणुकीने महानगरपालिका शिवाजीनगर पुणे येथे आणला गेला. तत्कालीन महापौर माननीय भाई वैद्य यांनी तो स्वीकारला. अर्धपुतळ्याच्या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने समाजबांधव आनंदाने सामील झाले होते. अर्धपुतळ्यासाठी जागा निवडण्याकरिता बराच वेळ वाया गेला. भाऊसाहेबांनी पुतळ्यासाठी सुचवलेली सारसबागेजवळील जागेस त्यावेळचे महापौर वसंतरावजी थोरात यांनी मान्यता दिली. 18 जुलै रोजी महानगरपालिका पुणे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्र महापौर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले व अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 1974ला संमत झालेल्या ठरावानुसार संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दिनांक 14 ऑगस्ट 1975 रोजी झाली. अण्णाभाऊ साठे फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, पुणे MH 1050 व ट्रस्ट नोंदणी F845 दिनांक 29 सप्टेंबर 1975 रोजी नोंदणी झाली. विश्व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जगातील पहिल्या पुतळ्याचे अनावरण
25 डिसेंबर 1975 रोजी भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री माननीय नामदार यशवंतरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध, उत्साहवर्धक व न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने सर्व थरातील मातंग समाज तसेच इतर समाजही उपस्थित होता. मुख्य कार्यक्रमाच्या 2 तास आधी विद्यार्थ्यांचा आणि महिलांचा भव्य मेळावा, पारितोषिक वितरण समारंभ पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय देवदत्त दाभोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी संस्थेच्या उत्कर्ष मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या रंगीत चित्राचे कॅलेंडर देखील प्रकाशित करण्यात आले. या प्रसंगी विविध शाखेतील सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या 15 विद्यार्थ्यांना माननीय देवदत्त दाभोळकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात, तालुक्यात, गावात जाऊन अण्णाभाऊ साठे यांच्या रंगीत चित्राचे कॅलेंडरचे वाटप करून अण्णाभाऊ साठे यांचा प्रचार व प्रसार केला. 1975 हे साल महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे असे ठरले. 25 डिसेंबर 1975 हा दिवस पुतळा अनावरणामुळे सुवर्ण अक्षरांनी प्रत्येकाच्या हृदयपटलावर लिहिण्यासारखा ठरला. मातंग समाजाने या पुतळ्याद्वारे समाजाची अस्मिता जिवंत असल्याचे दाखवून दिले. पुतळा अनावरणाद्वारे मातंग समाजाने आपल्या एकजुटीचे प्रदर्शन करून समाज बांधवांना संघटित राहण्याचा संदेश दिला. संस्थेचे संस्थापक कैलासवासी बाबूराव विष्णू सोनावणे यांचे 1 फेब्रुवारी 1979 रोजी दुःखद निधन झाल्यामुळे कार्यात पोकळी निर्माण झाली. बहुजन समाजातील लोक भाऊसाहेबांच्या सानिध्यात असतात. त्यातील अनेक लोकांचे वाद मिटवून त्यांचे संसार सुरळीत करून दिले आहेत. त्याबद्दल नेहमी येऊन भाऊसाहेबांचे ते आभार मानतात. 1 फेब्रुवारी 1980 रोजी संस्थेचे संस्थापक कैलासवासी बाबूराव विष्णू सोनावणे यांची पुण्यतिथी माननीय PD ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानिमित्त 2 फेब्रुवारी 1980 रोजी भजन गायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. भजन गायनासाठी संतांनी केलेले सामाजिक कार्य हा विषय देण्यात आलेला होता. सुमारे 25-30 भजन मंडळांनी यामध्ये भाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना चषक, मेडल्स तसेच इतर पारितोषिके व प्रशस्तीपत्रके देऊन सन्मानित करण्यात आले. 26 फेब्रुवारी 1980 रोजी पुणे महानगरपालिकेतर्फे अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे माजी अध्यक्ष कैलासवासी बाबूराव विष्णूजी सोनावणे यांच्या कार्याचा गौरव म्हणून पारगे चौक ते काळावाडा या मंगळवार पेठेतील पूर्वेकडील रस्त्यास कैलासवासी बाबूराव विष्णूजी सोनावणे पथ असे नामकरण करण्यात आले. 14 नोव्हेंबर 1984ला क्रांतिगुरू लवजी साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली. लवजी साळवे यांचे जीवनचरित्राचा सूक्ष्मपणे अभ्यास करून इतिहासात अशा महान व्यक्तीची अत्यंत पुसट अशी नोंद घेण्यात आली. याबद्दल अनेक वक्त्यांनी खेद व्यक्त केला. त्यांच्या जीवनचरित्राचा सखोल अभ्यास होणे अत्यंत आवश्यक आहे. मातंग समाजाची अस्मिता क्रांतिगुरू लवजी साळवे यांच्या माध्यमाने जागृत करून संघटित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संस्थेचे वतीने भाऊसाहेब सोनावणे यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारची संरक्षण खात्यामध्ये नोकरी करीत असताना भाऊसाहेबांची बदली मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे झाली. तेथेही ते समाजकार्य करीत होते. मे 1984 मातंग ऋषींच्या आश्रमावर असणाऱ्या झेंड्याची माहिती घेतली. भारत देशाचे राष्ट्रध्वजाचे सारख्या आकाराचा, पिवळ्या रंगाचा आणि त्यामध्ये सूर्याच्या 24 काड्या लाल रंगाच्या ह्यानुसार मातंग समाजाचे झेंड्याची रचना त्यांनी केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मातंग समाजाचा झेंडा म्हणून प्रचलित झाला. अण्णाभाऊ साठे फाउंडेशन पुणे या संस्थेचे उस्मानाबाद, बीड, परभणी या जिल्ह्यांचे दौरे करून मातंग समाजाचे संघटन, जयंती उत्सव, पुण्यतिथी यासाठी व विद्यार्थी, महिला, कामगार आणि कार्यकर्ता यांच्यासाठी प्रबोधनात्मक दौरे केले. यामुळे सर्व महाराष्ट्रातील मातंग समाजामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच क्रांतिगुरू लवजी साळवे यांच्या जयंती, पुण्यतिथी साजऱ्या होऊ लागल्या. समाजाचे प्रबोधन होऊन समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागला. 3 ऑक्टोबर 1985 रोजी माननीय शंकरराव बाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारत सरकारचे दूरसंचार मंत्री
माननीय नामदार विठ्ठलरावजी गाडगीळ यांच्या प्रमुख आतिथ्याखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती स्मृतिदिन साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी क्रांतिगुरू लवजी साळवे स्मारक भवनाचे कार्याचा शुभारंभ करण्यात आला. शासनाकडे या कामी 16 एकर जमिनीची मागणी करण्यात आली. याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. कार्यक्रमास असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांची जयंती 14 नोव्हेंबर 1985 रोजी साजरी करण्यात आली. पुणे शहरातील आबालवृद्धांची तसेच युवकांनी मोठ्या प्रमाणावर पुण्यातील संगमवाडी पुलाजवळील पलीकडे असलेल्या लवजींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. सदरची जागा खाजगी असल्याने या जागेसंबंधी योग्य ती चौकशी होऊन या ठिकाणी त्यांचे उचित स्मारक असावे असे अनेक नामवंतांनीही सुचविले. विविध प्रबोधनाचे व विकासाभिमुख काम चालू असताना भाऊसाहेबांनी माननीय शाहीर योगेश यांना क्रांतिगुरू लवजी साळवे यांच्याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी क्रांतिगुरू लवजी साळवे यांचेवर गुरुवर्य लवजी वस्ताद साळवे उत्कृष्ट पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे क्रांतिगुरू लवजी साळवे हे महाराष्ट्रातील प्रत्येक मातंग समाजाच्या घराघरात पोचले. बहुतेकांना या पुस्तकाद्वारे क्रांतिगुरूंचे चारित्र्य जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. भाऊसाहेबांचे मार्गदर्शनानुसार प्राध्यापक मार्तंड साठे यांनी M.Ed. साठी क्रांतिगुरू लवजी साळवे यांच्या कार्यजीवनावर प्रबंध लिहिला. दिनांक 1 ऑगस्ट 1996 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा शिल्पकार माननीय B.R. खेडकर यांच्याकडून तयार केलेला पूर्णाकृती पुतळा भव्य मिरवणुकीने सारसबाग या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या तत्कालीन महापौर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 18 फेब्रुवारी 1999 रोजी पुणे शहरातील सारसबागेजवळील अण्णाभाऊ साठे यांचा अर्धपुतळा काढून त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. सदर पुतळ्याचे अनावरण भारताचे उपराष्ट्रपती माननीय कृष्णकांत साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. माननीय प्रल्हाद बाबूराव सोनावणे उर्फ भाऊसाहेब सोनावणे यांच्या समाजसेवेबद्दल महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 1 ऑगस्ट 1998 रोजी तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार मनोहर जोशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि रोख 10,000 रुपये देऊन सन्मान करण्यात आला. अण्णाभाऊ साठे फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून केलेल्या निवेदनाचा आणि पाठपुराव्याचा परिणाम 1 ऑगस्ट 2002 रोजी तत्कालीन दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांचे हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 4 रुपयांचे टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. सन 2002 मध्ये अमूल्य सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संस्था पुरस्कार तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री माननीय जयवंतराव आवळे यांचे शुभहस्ते अण्णाभाऊ साठे फाउंडेशन पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब सोनावणे यांनी स्वीकारला. पुणे विद्यापीठातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन सुरू करावे यासाठी 1998 सालापासून कुलसचिव माननीय सुभाषचंद्र भोसले यांच्याकडे संस्थेचे माध्यमातून निवेदन देऊन त्याप्रमाणे विद्यापीठात मान्यवरांसह बैठकी घेऊन सतत 2 वर्षे पाठपुरावा केल्यामुळे पुणे विद्यापीठाने 1 ऑगस्ट 1999 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन सुरू केले आहे. अध्यासनाचे प्रमुख म्हणून प्राध्यापक B.S. कोरडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. संस्थेचे विद्यमाने भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संघटनांचे वतीने मातंग समाजासाठी वेळोवेळी विविध ठिकाणी वधूवर सूचक मेळावे घेतले जात आहेत. त्यास प्रतिसाद मिळत असून अनेक विवाह जमून ते चांगले संसार करीत आहेत. या सगळ्यामध्ये एक गोष्ट राहूनच गेली आहे, ती त्यांच्या कलेबद्दल. भाऊसाहेब उत्तम बासरीवादक आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रमही झाले. या संगीताबद्दलच्या आवडीमुळे लहानपणीच मुलांसाठी त्यांनी आवश्यक वाद्य आणून दिली. त्याचे फलित म्हणजे मुलांनी स्वतः संगीतबद्ध केलेल्या अल्बममधील गाणी प्रख्यात पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी गायली आहेत. संस्थेचे सभासद तसेच प्रसिद्ध गायक चंदनजी कांबळे यांचे वडील आदरणीय गुरुवर्य आदिनाथ महाराज कांबळे यांना भाऊसाहेबांनी त्या काळी शिक्षणावर आधारित गाणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी रचलेली गाणी संस्थेच्या व इतरही कार्यक्रमात खूप गाजली आणि त्यायोगे शिक्षणाविषयी जागृती निर्माण झाली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यानंतर दरवर्षी अण्णाभाऊ साठे फाउंडेशन पुणे यांच्या विद्यमाने व वादनकला मंच सोलापूर बाजार पुणे यांचे वतीने वादनकला स्पर्धा मेळावा पुण्यातील सभागृहात आयोजित केला जातो. कलाकारांच्या कलेचे उत्तम प्रदर्शन व्हावे, त्यांना प्रतिसाद देऊन वादनकला क्षेत्रात वाव मिळावा या उद्देशाने सनई, हलगी, ढोलकी, ढोल, ताशा, तबला, हार्मोनियम इत्यादी व आधुनिक वाद्यांच्या वादनकला स्पर्धा मेळाव्याचे आयोजन केले जाते. प्रत्येक वाद्य प्रकारामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीस व सन्मानपत्र मान्यवरांचे शुभ हस्ते दिले जाते. यंदाचे 2024 हे 77वे महोत्सवी वर्ष असणार आहे. ऑगस्ट 2020 मध्ये समाज कल्याण माजी आयुक्त श्री डॉक्टर प्रशांत नारनवरे यांचे बरोबर भाऊसाहेबांनी संस्थेच्या शिष्टमंडळासहित मातंग आयोगाच्या शिफारशी आणि सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थितीबद्दल सविस्तर चर्चा केली. त्यानुसार पुण्याजवळ 30 किलोमीटरवर असलेले जाधववाडी देवे ग्रामपंचायत तालुका पुरंदर या गावाचा समाज कल्याण आयुक्त अधिकृत मूलभूत विकास करण्यासाठी मान्यता मिळाली. शासनाचा एकही पैसा न घेता स्वतःच्या पैशाने जाणे येणे आणि सततचा पाठपुरावा करून सिमेंट काँक्रीट रस्ते, वॉटर फिल्टर प्लांट, हाय मास लाईट, स्मशानभूमी, महिलांसाठी बचत गट इत्यादी विकास कामे भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने पूर्ण करून घेतली असून समाज मंदिर, अभ्यासिका, विरंगुळा केंद्र आणि पाण्याचे टाकीचे काम लवकरच पूर्ण होणार आहेत. जीवनामध्ये अनेक चढउतार आले, अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तरीही ते डगमगले नाहीत. स्वतःच्या आत्मविश्वासावर धैर्याने अजूनही काम करत आहेत. मागील 54 वर्षे अण्णाभाऊ साठे फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात भाऊसाहेब सामाजिक प्रबोधन करीत आहेत. निरनिराळ्या गावात, शहरात, खेड्याचे निरीक्षण केल्यानंतर शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी, प्रगतीसाठी उपाययोजना केल्यास समाज प्रगतीपथावर येण्याचे सोयीचे होईल अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. धन्यवाद. जय लवजी.